झालेच असणार ते. आणि पुन्हा एकदा तुमच्या आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी आता पुन्हा एकदा गावाला आलोय. पुन्हा एकदा म्हणण्याच्या ऐवजी मला गावाशिवाय करमतच नाही. आणि गावाला आलं पाहिजे, थोडासा तणाव कमी करण्यासाठी गावाला आलंच पाहिजे. आता मी हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण असं की मी आता बघा हीच जागा बघा की या जागेवरती आम्ही पहिल्यांदा गाय गुरु चालायचो आणि जिथे आम्ही आहे ना पोह्यांची किंवा भाताची वगैरे अशी पार्टी करायचो. या ठिकाणी पाणी आहे, झाडा वगैरे जातो आणि प्युअर असं पाणी आहे. तर आता तीच जागा बघा तुम्हाला कशी अस्वस्थ ओसाड दिसते अशी, बरोबर. काही वेळेस गुरु चारणारे तिकडे गुरु वगैरे चरून जायची वाट वगैरे अशी सारखीच होती. तर हेच मला सांगायचंय की आपल्या आयुष्यामध्ये आपण 10 वर्षापूर्वी कसे होतो किंवा 10 वर्षानंतर कसे दिसणार आहे, या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. की आपण प्रत्येकाने आपला एकतरी व्हिडिओ असा बनवला पाहिजे आणि तो बनवून युट्यूबवरती अपलोड केला पाहिजे. आणि अपलोड केल्यानंतर त्याचा आनंद आपल्याला 1 वर्षाने नाही पण 5 वर्षांनी ते 10 वर्षांनी आपल्याला घेता येणार आहे. तर तुम्ही म्हणताल कसं, तर मी सांगतो तुम्हाला. आता मी असा दिसतोय बरोबर, तिथून मागे 1 वर्षापूर्वी मी या ठिकाणी ब्लॉग बनवला होता, सुट्ट्याचा ब्लॉग. तो ब्लॉग सुद्धा मी युट्यूबवरती अपलोड केलेला आहे. आणि तो ब्लॉग बघितल्यानंतर मला आता असं परत वाटतं की अरे मी इथे एकदा ब्लॉग बनवला होता, व्हिडिओ बनवला होता, बरोबर. तसंच काहीच असतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये कामाच्या गडबडीत, संसाराच्या गडबडीत असं पुढे निघून जातो आणि मागं आपण काय केले किंवा मागं आपण कसे होतो हे विसरून जातो. आणि मोठं झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की आपण लहानपणी कसं दिसायचो हे आपल्याला बघता आलं पाहिजे. तर यासाठीच मी सुद्धा व्हिडिओ त्यासाठीच बनवतो. त्यामुळे काय होतं, काही लोकांना आपल्यामुळे ती जागा किंवा आपण कसे असं सुद्धा बघायला भेटतं. आणि आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आपण ब्लॉग बनवल्यानंतर आपल्यामुळे काही लोकांना काय होतं की त्या ठिकाणची माहिती भेटते किंवा तो परिसर कसा आहे हे सुद्धा त्यांना बघता येतो. आणि मग त्यानंतर त्यांना असं वाटतं की यार आपण सुद्धा या ठिकाणी कधीतरी गेलं पाहिजे. तसंच आता आम्हाला तर काय गाव सुटत नाही आणि गाव माझा माझा जीव आहे. तर गावामध्ये आपण राहतो, त्यामध्ये आपल्या गावामध्ये काय काय हे आपल्याला सर्वांना माहितच असतं. पण आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं वातावरण कसं आहे, नंतर त्या गावचा वातावरणाचा किंवा त्या ठिकाणचा परिसर कसा चेंज होणार आहे हे आपल्याला कधी बघायला भेटतं की त्याचा आपण कधीतरी एखाद्या वेळेस अगोदर व्हिडिओ वगैरे काढून ठेवलेला असतो, त्यावेळेस बघायला भेटतं. मग तसंच काहीच आता समजा मी आता आहे, आता माझं वय जर काय 25 असेल 26 असेल, मी आता 25-26 वर्षाचा आता मी असा दिसतो. तर हेच मी जर 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर बघितलं तर मी कसं दिसणार आहे हे मला कळणार आहे. आणि त्यानंतर आपण सांगू शकतो की यार मी 5-10 वर्षापूर्वी असं दिसायचो, 4 वर्षापूर्वी असं दिसायचो. आणि सांगण्यापेक्षा त्याचा अनुभव का आणि किंवा त्याचा आनंद आपल्याला हा वेगळा असणार आहे त्यावेळेचं सांगतोय मी. तर त्यामुळे आपण एखादा व्हिडिओ तरी बनवला पाहिजे, युट्यूबवरती अपलोड केला पाहिजे. मॉनिटायझेशन वगैरे त्यानंतरच्या गोष्टी आहेत, ते नाही झालं तरी काय हरकत नाहीये. पण आपण कसे हे बघण्यासाठी आपला आनंद खूप महत्वाचा आहे. युट्यूबमधून काही लोक काय करतात, ब्लॉगिंग वगैरे चालू करतात, त्यामधून पैसे वगैरे येतात, सबस्क्राईबर वाटतात, त्यानंतर त्यांना पैसे चालू होतात, सिल्वर प्ले बटन, गोल्डन प्ले बटन अशी बटन वगैरे येतात. आपल्याला एवढं काय फास्ट करायचं नाहीये, आपली नॉर्मल ब्लॉगिंग करायची आणि ते करत राहायचे. थोडं ज्याला कोणाला ब्लॉग आवडेल ते आपल्या ब्लॉगला येऊन लाईक करेल, शेअर करेल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल. फक्त एवढंच आपल्याला करायचंय की आपण आयुष्यामध्ये काय करतो, तुम्ही कुठल्याही गोष्टी करा. म्हणजे तुम्ही कुठे फिरायला चाललंय, कुठे दुकानावर चाललंय, की कुठे तुम्ही भात काढणी करताय, गवत काढणी करताय, हे गावाकडचं सांगतोय मी. बाकीच्यांना काही शहरातल्या लोकांना एवढं काही माहीत नसेल या गोष्टींबद्दल, पण मी गावाकडचं सांगतोय. गावाकडं आपल्याला जे काय आनंद असतो तो आपल्या शेतामध्येच असतो आणि आपण फिरतो रानावना, तो म्हणजे आपला आनंद. गाय गुरांमध्ये आपला आनंद असतो. तर त्यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या पाहिजे. आपण गुराकडे तर जातो, गुराकडे गेल्यानंतर आपण गुरांच्या पाठीमागे काय करतात, व्हिडिओ जरी केला अपलोड, आणि मी आज इथे आलोय, आमची गुरं इकडे वरती करतायत आणि मग आज एक माझी गाय चुकली किंवा काय काही गोष्टी ह्या आपण त्यावेळेस रेकॉर्ड केलेलं लोकांना सांगायची गरज नाही. पण ते आपल्याला त्यावेळेस असं वाटतं की त्यावेळेस यार आपण हे असं करत होतो आणि तो काहीसा वेगळा आनंद असतो. त्यामुळे प्रत्येकाने कसं एक तरी व्हिडिओ असा बनवायचा आणि युट्यूबवरती अपलोड करायचा. आता समजा प्रत्येक जणाला असं जमत नाही दरवेळेस व्हिडिओ वगैरे बनवायचा, की आपण पहिल्यांदा पण मी तुम्हाला हेच सांगितलं की व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हणजे आपल्याला काय युट्यूबवरती सबस्क्राईब वाढवायचे किंवा आपला चॅनल मॉनिटाईज करायचा आहे, त्याचा अर्थ असा नाही आहे. फक्त आपल्याला एवढंच बघायचं की आपण आता कसे आणि नंतर कसे असणार, आपल्या आयुष्यामध्ये काय काय चेंज होणार, हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ बनवायचे, बरोबर. मध्ये कुणी असू, लहान असू मोठा असू, आपला एक तरी आता समजा आपले एखादी लहानपणीचा आपल्याकडे फोटो असतो आणि त्यावेळेस
आपल्याला कोणीतरी विचारलं, एखादा मित्र असतो आपला, त्याने आपल्याला विचारलं की हे तुझा लहानपणीचा फोटो दाखव रे, तर आपण त्याला काय दाखवतो? नाही अरे माझ्याकडे फोटोच नाहीये. काही वेळेस काय होतं, आता इथून मागं 2000च्या आतमध्ये 2000 जे होते ना, त्याच्या 2000च्या अगोदरची जी लोक असतील काय काहींकडे जन्माचा दाखला सुद्धा नसतो, आणि ते कधीतरी कुठेतरी एखादी तारीख वगैरे लिहून ठेवतो, आणि त्या तारखेनुसार समजतात वरती नाव लिहिलेलं असतं आणि खाली जन्मतारीख, जन्मतारीख, वेळ वगैरे असं लिहिलेलं असतं आणि जन्मस्थळ असं लिहिलेलं असतं. त्यावरने मग तो जन्माचा दाखला बनवला जातो. मग त्यानंतर समजतं की आपल्याला बाबा हा आपण ह्या दिवशी ह्या तारखेला ह्या वाराला जन्माला आलं आणि त्या दिवशी असा असा वार होता आणि हा टायमिंग होता, ते आपल्याला असं त्यावेळेस समजतं. पण 2000च्या आतमध्ये असं काहीच नव्हतं. बरोबर 2000 नंतर ज्यावेळेस लोक शिकली सवरली त्यानंतर त्यांना ते समजायला लागलं की बाबा हा आता आपण मुलांचं वगैरे दाखले वगैरे काढले पाहिजे, किंवा काय एखादा छापील प्रिंट वगैरे किंवा हाताने लिहून वगैरे ठेवल्यानंतर असं करायची पद्धत पडली. बरोबर त्यानंतर आपल्याला समजतं की आपली जन्मतारीख अशी, नाहीतर काहीच नाही. मी माझ्यावरून सांगतो, माझी जन्मतारीख अजून पण सापडली नाही. काय सांगायचं तुम्हाला? हा, तर त्यानंतर सापडली. एक मामाकडे होतं, मामाचं गाव मोहडा आमचं. मामाकडे गेलो, त्याला मामाला सांगितलं मामा माझी अजून जन्मतारीख नाही. तर मामा म्हटलं अशी माझ्या पाठी मामाच्या पाठीमध्ये जन्मतारीख सापडली. तर त्यानंतर मला समजलं. पण त्याच्या अगोदर मला दाखला, शाळेवरती जन्मतारीख सेम लागली, फक्त थोडंसं इयर चेंज आहे, त्यामध्ये काय फरक नाही. मग ते अशा गोष्टी असतात. म्हणून एक सांगायचा या व्हिडिओ मार्फत एकच संदेश द्यायचा की व्हिडिओ बनवा, काहीही करा, तुम्ही जे काय करताय ते बनवा. तुम्ही किती कामामध्ये असू द्या, घरात तर बनवू शकता, घरात सुद्धा बनवा, काय ना काहीतरी करा. आपली फॅमिली, आपलं घर, आपले आजी आजोबा, आपले आई वडील कोणी असेल तरी सुद्धा आपला एक तरी व्हिडिओ हा बनवा. आणि व्हिडिओ बनवल्यानंतर ते 10 वर्षानंतर आपण बघणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काय आनंद होतो ना तो मला सांगा. कारण व्हिडिओ कुणाला बनवता येत नाही, नॉर्मल एडिटिंग वगैरे सगळ्यांना जमते. कॅमेरा घेऊन आपण जसं निसर्गाचा असा व्ह्यू घेतो किंवा काय घेतो तसंच सेम बनवायचं. आपल्याला काय बोलू नका, काय करू नका, काय आहे नाही, फक्त तुम्ही कसे आहात हे बघण्यासाठी तुम्ही ते रेकॉर्ड करा आणि यूट्यूबला अपलोड करा, की जेणेकरून तुमचा मोबाईल हरवला किंवा काय तुमचा मेमरीमधून डिलीट झालं किंवा काय तरी सुद्धा तुम्हाला तो यूट्यूबवरती बघता येऊ शकतो. यासाठी मग कधीपासून स्टार्ट करणार आहे, स्टार्ट करा. आणि खरंच बोलायला सुद्धा खूप भारी वाटतं कॅमेऱ्यासमोर. मी अजून सुद्धा एवढं परफेक्ट नाही आहे. मी ज्या वेळेस पहिला ब्लॉग बनवला त्यावेळेस मी स्वतः घाबरायचो, पण आता माझ्यासमोर मी कॅमेरा स्टँड लावून उभा केलाय. माझ्या पाठीमागे कधीतरी मित्र वगैरे कुणीतरी मुलं वगैरे ते व्हिडिओ शूट वगैरे करतात, आणि त्यावेळेस मला एवढं काय फारसं बोलायला येत नव्हतं. कॅमेरामध्ये बघून कसं बोलायचं, काय करायचं, रिॲक्शन कशी असली पाहिजे याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला काय पाहिजे, गावाच्यानंतर आपण कसे दिसतो आपल्याला हेच बघायचं, तर आपल्याला काय कुठे काय करायचं नाही. आणि त्यानंतर मी बोलायला शिकलो, ज्यावेळेस सेल्फी वगैरे म्हणजे असा कॅमेरा धरून आपण बोलायला शिकलो. त्यानंतर मला थोडं असं एक अनुभव आला की आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी चेंज होतंय. चेंज झाल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की यार आपण व्हिडिओ बनवले पाहिजे. आणि त्याच्यानंतर माझे कमीत कमी 30-40 एक व्हिडिओ झाले असतील. म्हणून आता परत एकदा गावाला आलो. मला वेळ नव्हता, सुट्टी सुद्धा नव्हती, गावाला आलो. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे हेच की तुम्हाला 10 वर्षानंतर मी कसा आहे, आपल्या या ठिकाणी काय होतं, आपला परिसर कसा होता, आपला गाव कसा होता, हा आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवा. जे काय असेल तुमचं, जे तुम्हाला जमतं ना त्याचा बनवा, काय हरकत नाही. लोकांनी किती नावं ठेवतात, लोक नावं ठेवायला असतात, पण आपला आनंद सगळ्यात महत्त्वाचा असतो. बरोबर ना? आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय मी सांगितलं यामधून आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपला चॅनल कालिदास पार्टी या नावाने आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आता मी जे हे बोलतोय ना हे सुद्धा मला बोलायचं नव्हतं. हे मला फक्त आता मी बोलायला लागल्यानंतर किंवा कॅमेरामध्ये व्हिडिओ बनवल्यानंतर आणि थोडीशी एडिटिंग केल्यानंतर मला आता समजते की काय बोलायचं असतं. ते तुम्हाला सुद्धा जमणार आहे. बनवत राहा. जय शिवराय.